नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक. बारामती पोटनिवडणुकीसोबतच राहुरी पोटनिवडणुकीची चर्चा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये 2-4 दिवसापासून सुरू आहे. खरं तर बारामती पोटनिवडणुकीची चर्चा त्याचपासून सुरू झाली होती, ज्यावेळी अजित पवारांचं अपघाती निधन झाल्यानंतर त्या बारामती मतदारसंघाचं प्रतिनिधित्व आता पुढे जाऊन कोण करणार विधानसभेमध्ये, यावर चर्चा सुरू होती. अर्थातच सुनेत्रा पवार यांचं नाव वारंवार समोर येत होतं. त्यांना राज्याचं उपमुख्यमंत्री देखील बनवलं गेलं, तशी शपथ घेतली गेली. आता त्या पोटनिवडणुकीची तारीख आलेली आहे. काल अर्ज भरण्याची शेवटची तारीख होती. ही पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी अशी महायुतीची इच्छा होती आणि त्या पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेसकडून तसे प्रयत्न देखील झाले. परंतु कालपर्यंत 50 ते 55 उमेदवार या बारामती पोटनिवडणुकीमध्ये मैदानात उतरलेले आहेत. ही पोटनिवडणूक काही बिनविरोध होईल असं काही चित्र दिसत नाहीये. विशेष करून काँग्रेसने आपल्या तिथल्या एका निष्ठावान कार्यकर्त्याला तिकीट दिलेलं आहे. नेमकं काय काँग्रेसचं म्हणणं आहे, का ही पोटनिवडणूक बिनविरोध होऊ द्यायचं नाहीये, आणि आज पार्थ पवार यांनी जे काही स्टेटमेंट केलंय त्यावरती काँग्रेसची काय भूमिका आहे, काँग्रेस याकडे कसं बघतंय, या सर्व मुद्द्यांवरती चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे सर आहेत. सर, मुंबई आउटलुक मध्ये तुमचं स्वागत आहे आणि धन्यवाद की आपण वेळ दिलेला आहे. सुरुवात पोटनिवडणुकीच्या म्हणजे बिनविरोध पोटनिवडणुकीची जी काही घाट घातला जातो, जो अट्टहास केला जातोय, तो आपण महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये पण बघितलेला होता. जवळपास 40-45 ठिकाणी नगरसेवक जे आहेत ते बिनविरोध आले होते, आणि आता पोटनिवडणुकीमध्ये देखील बिनविरोध निवडणूक किंवा ही व्हावी निवड अशा पद्धतीची भूमिका महायुतीकडून घेतली जाते. का हा अट्टहास केला जातो? नाही, असं आहे की संकेत, एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. दादाच्या संदर्भात जर संवेदनशीलतेचा कुठला मुद्दा असेल तर दादांचा मृत्यू हा घातपात होता की अपघात होता, हे संशयाचं जाळं तर फिरतच आहे ना. मग त्याची माहिती कशी होणार? त्याची माहिती तर FIR केल्याशिवाय होणार नाही, इन्व्हेस्टिगेशन केल्याशिवाय होणार नाही. मग त्याचं इन्व्हेस्टिगेशन का होऊ नये? अजितदादा लहान माणूस होते का? अजितदादा महाराष्ट्राचे नेते होते. भले विरोधी पक्षात असले तरी अजितदादांचं एक नाव होतं, त्यांचा एक रुतबा होता, त्यांचं एक काम होतं. 40 वर्ष या महाराष्ट्राला त्या व्यक्तीने दिलेले होते. एवढ्या मोठ्या व्यक्तीच्या संदर्भामध्ये जेव्हा सुनेत्रा वहिनी या स्वतः सीबीआयची एन्क्वायरी मागतात, आणि त्या उपमुख्यमंत्री आहेत आता, बरोबर, आणि रोहित पवार हे वन भटकतात पूर्ण देशामध्ये, आणि काँग्रेसच्या कर्नाटकच्या राज्यामध्ये तो 0 FIR होतो. तो सुद्धा चुकीचा सांगून त्याची इन्व्हेस्टिगेशन इथे FIR तो रजिस्टर करून केल्या जात नाही. हा खरा मुद्दा जो आहे तो संवेदनशील मुद्दा आहे अजितदादांच्या संदर्भामध्ये. याच्या संदर्भात कुठली संवेदनशीलता बीजेपीने किंवा स्वतः राष्ट्रवादीने दाखवली हे मला सांगा. हा मुद्दा संवेदनशील आहे की नाही आहे? अजितदादांना जर न्याय मिळत नसेल, अजितदादांच्या मृत्यूचं खरं कारण जर कळत नसेल, आणि वेगवेगळ्या बातम्या येत असतील की पायलट वेळेवर बदलला, सकाळी 6 वाजता मुंबईमध्ये, आता तुम्ही राहता मुंबईमध्ये, सकाळी 6 वाजता कुठे गर्दी असते हो? कुठे गर्दी असते? विमानाची ट्रॅजेक्टरी लँड करतानाची आपल्याला कशी दिसत होती? परत का गेलं नाही विमान? मग पहिले सांगितलं की, मी जेव्हा पहिल्यांदा त्याच्यावर आक्षेप घेतला होता की ब्लॅक बॉक्स बंद होता, त्याचा विरोध करण्यात आला, आणि नंतर सांगितलं की जळाला, मग सांगितलं की नाही आहे. इतकं धोकं जे आहे ते स्पष्टपणे दिसत आहे. रोहित पवारांनी याच्या संदर्भात पॉइंट बाय पॉइंट, पॉइंट वाईज पॉइंट सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. त्याचं निदान चौकशी तर व्हावी. तर खरा मुद्दा जो आहे तो अजितदादांच्या संदर्भातला हा, या संवेदनशीलतेचा तो खरा मुद्दा हा आहे की त्यांचं इन्व्हेस्टिगेशन का होत नाही. हा मुद्दा सीबीआय चौकशीची तर मागणी म्हणजे तशी तर पुटअप केलेलंच आहे राज्य सरकारने. स्मरणपत्र पण दिलेलं आहे. आणि तुम्हाला असं वाटतं का की वरती सरकार बीजेपीचं आहे, खालती बीजेपीचं आहे, त्यांना जर इच्छा असेल तर होणार नाही? ते CID चौकशी करत नाहीये, कोणीच चौकशी करत नाही या प्रकरणातली, आणि त्याला तो मुद्दा संवेदनशीलतेचा नाहीये. तुम्ही निवडणुकीचा मुद्दा सांगतात. आम्ही तर आजही म्हटलं की तुम्ही FIR दाखल करा, आम्ही उमेदवारी परत घेतो. याच्यापेक्षा मग काँग्रेस संवेदनशील आहे की राष्ट्रवादी, बीजेपी, महायुती संवेदनशील आहे, याचा निर्णय आपण करा, आपल्या माध्यमातून प्रेक्षकांनी करावा असं मी म्हणतो. 1967 पासून जर बारामतीचं राजकारण बघितलं तर ते पवार कुटुंबियाच्या भोवती फिरताना दिसतंय. अगोदर शरद पवार त्याचं प्रतिनिधित्व करत होते, त्यांच्यानंतर अजित पवार त्यांच्याकडे संधी आली. गेली 20 वर्ष झालं अजित पवार त्या बारामती मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत होते, तिथले मुद्दे मांडत होते. अशा परिस्थितीमध्ये काँग्रेस जी आहे तिथे
फार ताकदीने नाहीये, म्हणजे ताकदीने नाहीये, आणि शरद पवार किंवा अजित पवारांनी इतर कुठल्याही पक्षाला ताकदीने उभं राहू दिलं नाही, ताकद दिली नाही. अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला काय चॅलेंजेस वाटतायत त्या मतदारसंघामध्ये निवडणूक लढवण्यासाठी? मला असं वाटतं की कदाचित इतक्या वर्षानंतर पहिल्यांदाच काँग्रेस या बारामतीच्या निवडणुकीच्या रिंगणात आहे उमेदवार देऊन. पवारांव्यतिरिक्त कोणतरी दुसरं उभं राहत आहेत. आतापर्यंत काँग्रेसच लढत होती. पवार साहेब होते 99 पर्यंत. 99 पासून मग बरोबर. राष्ट्रवादी झाल्यापासून मग राष्ट्रवादीकडनं ते लढत होते. त्यामुळे 1967 हे लॉजिक काय मला कळलं नाही. कारण काँग्रेसच लढत होती ना, पवार साहेब जरी लढत होते. नाही नाही, पवार साहेब अजितदादा काँग्रेसच्या तिकिटावर होते, परंतु मोठं तिथे पवारच झाले ना, तिथे काँग्रेस कुठे मोठी झाली? नाही, आणि ते पवार सर्व गेल्यानंतर पूर्ण म्हणजे काँग्रेस घेऊन गेले ते, अशा पद्धतीत त्या त्या ते अनुषंगाने म्हणतोय. ते सर्व ठीक आहे. पण एखाद्या ठिकाणी आपली शक्ती कमी आहे म्हणून आपण लढू नये असं आहे का? लोकशाही आहे. त्यात हारजीत जे होईल ते होईल. जनता जनार्दन ठरवेल कोणाला जिंकवायचं आणि कोणाला हरवायचं आणि कोणाला किती मतं द्यायचं. प्रश्न तो नाही आहे. प्रश्न हा आहे की तिथे आम्ही सगळ्यात पहिले ठरवलं होतं की महाविकास आघाडीमध्ये ती जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची आहे. त्यांनी लढण्यास नकार दिल्यामुळे तिथे काँग्रेस लढत आहे. आणि लोकशाहीमध्ये काँग्रेसने लढू नये किंवा लोकशाहीमध्ये निवडणुका होऊ नये हा कुठला न्याय आहे? तसंही पाहिलं तर जी परंपरा सुरू झाली होती गोपीनाथराव मुंडेंपासून, ती परंपरा पतंगराव कदमांजवळ थांबली. पतंगराव कदमांनंतर किती मृत्यू झाले आणि किती निवडणुका बीजेपीने अनपोज केल्या. आता वसंतराव चव्हाण साहेब तर फक्त 2-3 महिन्यातच वारलेत निवडणुका झाल्यानंतर. तरी तिथे निवडणूक घेतली ना नांदेडमध्ये, उत्तर कोल्हापूरमध्ये घेतलीच ना, पिंपरी चिंचवडला लक्ष्मण जगतापांच्या नंतर घेतलीच ना निवडणूक, भालकेंच्या नंतर घेतलीच ना निवडणूक. म्हणजे असे किती उदाहरणं देऊ मी की त्याच्यानंतर बीजेपीने सातत्याने निवडणुका घेतल्या. प्रश्न एवढासा नाही आहे. प्रश्न एवढा आहे की तुम्ही एफआयआर का दाखल करत नाही? दाखल करा ना, आमचा उमेदवारी मागे घ्यायला तयार आहे. अजूनही 9 तारखेपर्यंतचा वेळ आहे. प्रॉब्लेम काय आहे? म्हणजे त्यामुळे हा न्याय काँग्रेसकडे हाच. काँग्रेसनी मागायचा, हा न्याय काँग्रेसनी मागायचा. मात्र बीजेपीनी शिवसेना आपले एक शिंदेचे. शिंदेची शिवसेना आणि स्वतः अजित पवारांची राष्ट्रवादीने गप्प बसायचं. हे कितपत योग्य वाटतं याचा एकदा तुम्ही पोल घेऊन पहा लोकांचा. नाही, पण याच्या व्यतिरिक्त काँग्रेसकडे असे काय मुद्दे आहेत जे मुद्दे घेऊन काँग्रेस जे आहे ते निवडणूक आहे लोकांपर्यंत निवडणूक जाणार? आहे निवडणूक आहे. काँग्रेस हा एक पक्ष आहे आणि काँग्रेसला अधिकार आहे आपला विस्तार करण्याचा. प्रत्येक पक्षाला आपला विस्तार करण्याचा अधिकार आहे, काँग्रेसला पण आहे. त्यामुळे काँग्रेस आपला प्रयत्न करते आहे. हा तोच मुद्दा आहे की काँग्रेसला विरोध नाहीये, काँग्रेस न वाढावी किंवा काँग्रेस संपावी किंवा काँग्रेस निवडणूकच लढू नये, हा मुद्दा नाही. मुद्दा हा आहे की कोणते मुद्दे घेऊन तुम्ही लोकांकडे जाणार. त्यातला एक मुद्दा तुम्ही सांगितला की एफआयआर अजित पवारांच्या अपघाताच्या संदर्भातली चौकशी व्हावी किंवा त्या संदर्भातला एफआयआर अजूनपर्यंत दाखल झालेला नाही, हा एक मुद्दा राहिला. त्याच्या व्यतिरिक्त काय मुद्दे आहेत जे तर तुम्ही त्याच्या व्यतिरिक्त काय मुद्दे असणार? त्याच्या व्यतिरिक्त निवडणूक आहे, लढून राहिलोय. कर्डिलेंचा मृत्यू झाला नाही का? बरोबर. राहुरीमध्ये असा काही प्रयत्न केला का बीजेपीने? नाही, बीजेपीचा प्रयत्न होता की म्हणजे बिनविरोध व्हावी, परंतु म्हणजे तिथे एकनाथ संवेदनशीलता शिंदे. वगैरे काही नाही आहे. संवेदनशीलता वगैरे काही नाही आहे. शुद्ध सरळ राजकारण आहे. शुद्ध राजकारण बीजेपी करत आहे. संवेदनशीलता जर असेल तर त्यांनी एफआयआर दाखल करावा. आम्ही उमेदवारी मागे घेऊ. नाही तर मग निवडणुकीसारखी निवडणूक आहे. शरद पवारांची भूमिका जी आहे, आपण पार्थ पवारांच्या मुद्द्यावरती पण येऊया, त्यांच्या स्टेटमेंटवरती. परंतु शरद पवारांची जी भूमिका आहे, ठीक आहे, त्यांचा पुतण्या गेलेला आहे, कुटुंबातला एक महत्वाचा सदस्य अपघाती त्यांचं निधन झालेलं आहे. एवढं सगळं असताना देखील ते महाविकास आघाडीच्या कोट्यातून राज्यसभेत गेलेले आहेत. त्यांनी अजित पवारांच्या विरोधामध्ये 2 वर्षापूर्वी उमेदवार देऊन प्रचार केला. युगेंद्र पवारांना मत द्या, अशा पद्धतीची त्यांची भूमिका घेतली. 3 वर्षानंतर जी विधानसभा होईल 2029 मध्ये, त्यावेळी देखील ते सुनेत्रा पवार जर समजा निवडून आल्यात तर त्यांच्या विरोधामध्ये ते उमेदवार देतील. मग आता प्रॉब्लेम काय आहे? आणि शरद पवारांची जी भूमिका, महाविकास आघाडीच्या कोट्यातून राज्यसभेत जायचं आणि तिथे उमेदवार न देणं किंवा काँग्रेसला तसं बॅकिंग न करणं, या संदर्भात काय म्हणणं? नाही, एक तर त्यांचा कौटुंबिक प्रश्न पण आहे तो. आणि दुसरं ते विलिनीकरणाच्या फार जवळ आलेले होते. जी काही आमची माहिती आहे त्याचा म्हणजे आता योग्य गोष्टी ज्या आहेत त्या काही दिवसांनी पुढे येतीलच नाही, मी सांगितलं त्या. हे पण सांगतो मी आपल्याला. आज ती वेळ नाही आहे. पण विलिनीकरण जवळपास जे आहे ते पूर्णतः आलं होतं. त्यांचा तो कौटुंबिकी प्रश्न आहे. त्यांनी तो निर्णय घेतला, आम्ही त्याचा सन्मान करतो. नाही, तो निर्णय जरी त्यांचा वैयक्तिक मला किंवा कौटुंबिक मला असला. मला महायुतीच्या सगळ्या जेवढे वरिष्ठ नेते आहे देश पातळीपासून राज्य पातळीपर्यंतचे आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जे देश पातळीवरचे आणि राज्यातले नेते आहे, त्यांना मला एक प्रश्न विचारायचे की त्यांची संवेदनशीलता केव्हा कुठे गेली होती?
जेव्हा दादांचा मृत्यू होऊन 3 दिवसही व्हायचे होते त्यावेळेस त्यांनी शपथविधी घ्यायला लावला त्या सुनेत्रा वहिनींना. किती दुःखात होत्या त्या. आणि दादा काही अशा कॉन्स्टिट्युशनल पदावर नव्हते की ते रिकामा राहू शकत नाही. 14 दिवस थांबू शकले असते ना. बरोबर. मग काय काय असं राजकारण आडवं आलं होतं? ती संवेदनशीलता होती का? सुनेत्रा वहिनींना तिसरा दिवसच होता आणि तेव्हा त्यांना अशा पद्धतीनं ह्या गोष्टी करायला लावल्या. तेव्हा पार्थ पवार काय करत होते? त्यांना कळलं नाही का? पार्थ पवारांच्या स्टेटमेंटवरती येऊया. त्यांनी म्हणजे राजकारणाचा काही त्यांना असा मोठा अनुभव नाही. भले त्यांनी लहानपणापासून घरात राजकारण बघितलं असेल, परंतु स्वतःहून राजकारणामध्ये येण्याचा त्यांचा हा पहिलाच अनुभव आहे. पहिल्यांदाच ते पण ते काय लोकसभे म्हणजे जनतेतून निवडून गेलेत अशातला काही मुद्दा निवडणूक त्यांनी लढवली नाही. राज्यसभेमध्ये ते निर्वाचित झालेले आहेत. त्यांचं हे स्टेटमेंट की काँग्रेस आता काँग्रेसचा डाऊनफॉल सुरू झालेला आहे, ह्याकडे कसं बघताय? असं की एवढी प्रगल्भता त्यांच्यात नाही आहे हे स्वतः पवार साहेबच बोललेले पवार आहेत. साहेबांनी म्हटलं त्याच्यामध्ये बरोबर. आम्ही काही वेगळं बोलण्याची गरज नाही आहे. हम्म. काँग्रेसचा डाऊनफॉल करण्याचा प्रयत्न तर नरेंद्र मोदी जे सर्वात पॉप्युलर होते 2014 साली त्यांनी केलेला होता. पण आता बीजेपीच काँग्रेसयुक्त झालेली आहे. आता भाजपचंच कोण राहिलं नाही त्याच्यामध्ये बोटावर मोजण्या इतके पाहिले लोक पाहिले तर. पण त्यांना हा इतिहास कदाचित पाहण्याची दृष्टी नसेल पार्थ पवारांना. पार्थ पवारांनी आपली निवडणूक लढायला हवी होती. पार्थ पवारांनी मी जे प्रश्न उपस्थित केले म्हणजे पुतण्या हा वन भटकतो आहे राजकारण सोडून, अधिवेशन सोडून. आपल्या मतदारसंघात गेला नाही तो 1 महिना जोपर्यंत एफ आय आर दाखल होत नाही. देशभरात फिरले. त्यावेळेस पार्थ पवार मुलगे म्हणून काय करत होते? जनता हे पाहत असेल ना की ते राज्यसभेवर जाण्यासाठी उत्सुक होते. राज्यसभेवर जाण्यासाठी ते सगळा प्रयत्न करत होते. तेच जर या एफ आय आरच्या संदर्भामध्ये किंवा माझ्या वडिलांच्या मृत्यूची चौकशी करा याच्यासाठी आग्रही राहिले असते तर चांगला संदेश गेला असता की त्यांची प्रगल्भता दिसली असती. आज तुम्ही सुनेत्रा वहिनींना बघा ना, त्यांच्या तोंडून काय स्टेटमेंट निघताय का? शांतपणे आलेली जबाबदारी पार पाडतात आहे त्या. पण पार्थ पवारांनी जी भूमिका घेतलेली आहे ती भूमिका तुम्हाला तरी योग्य वाटते का? ती योग्य वाटली असती की त्यांनी म्हटलं असतं की नाही तिसऱ्या दिवशी नाही, आम्ही सगळं झाल्यानंतर आम्ही नंतर सरकारमध्ये येऊ. काही फरक नसता पडला. त्याच्यानंतर त्यांच्या राज्यसभेचा निर्णय घेता आला असता. त्यांनी जर म्हटलं असतं देवेंद्र फडणवीसांना की मला माझ्या वडिलांच्या मृत्यूच्या चौकशीची गरज आहे, मला माहित झालं पाहिजे. म्हणजे त्यांनी वडील गमावले असं नाही ना, महाराष्ट्राने एक मोठा नेताही गमावला ना. बरोबर. नेते काय एका रात्रीतून तयार होतात का? किती केलं तरी बीजेपी सोबत गेल्यानंतरही शाहू फुले आंबेडकरांची विचारधारा दादांनी कधी सोडली नव्हती ना. आणि शेवटल्या काळामध्ये कशा पद्धतीनं गोष्टी घडल्या, पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं कशा गोष्टी घडल्या, या सगळ्या महाराष्ट्रानं पाहिलेल्या आहे. कोणती फाईल त्यांच्याकडे होती, कशी घाई झाली, आदल्या दिवशी ते बाय रोड येणार होते, मग बाय रोड कोणत्या कोणत्या नेत्यांनी त्यांना, म्हणजे अनेक गोष्टी ज्या महाराष्ट्रासमोर आलेल्या आहेत त्याचा उलगडा व्हायला पाहिजे. याचा आग्रह जर याचा हट्ट जर पार्थ पवारांनी धरला असता किंवा मग राज्यसभेचे खासदार झाल्यानंतरही धरला असता तर मग आपण म्हटलं असतं की त्यांना राजकारणापेक्षा ही गोष्ट जास्त महत्वाची आहे, ही संवेदनशीलता आहे, ही दाखवली का? प्रश्न आता आम्हाला कोणाबद्दल बोलायचं नाहीये. पार्थ पवार नवीन आहे, माझ्या शुभेच्छा आहेत त्यांना. त्यांनी चांगलं करावं राजकारणामध्ये, आपल्या वडिलाच्या पुढे जावं त्यांनी. जे अजितदादांनी महाराष्ट्रासाठी केलं त्याच्या पुढे जाऊन पार्थ पवारांनी करण्याचा प्रयत्न करावा ना. हे काय आहे म्हणजे महाराष्ट्र अहो तुम्ही ज्यांच्या मांडीवर बसले आहे ना ते तुम्हाला संपवायला निघालेले आहे. हे ओळखा म्हणजे मग राजकारण समजेल. आणि त्यांचा तो स्वभाव आहे बीजेपीचा की जे छोटे पक्ष असतात त्यांना संपवण्याचा. आणि हे स्वतः नड्डाजी बोललेले आहे 2023 मध्ये. ते राजकारण सांभाळा ना, आपला पक्ष सांभाळा ना. काँग्रेसवर टीका करायला अजून त्यांना बरंच मोठं व्हावं लागेल. काँग्रेस पक्ष फार मोठा पक्ष आहे, संयमी पक्ष आहे. आपली प्रतिक्रिया आम्ही अशी पब्लिक डोमेन मध्ये कधी देत नसतो. पण आता बरोबर यांनी आहे. अशा काँग्रेस हा मोठा पक्ष आहे. बरोबर आहे. महाराष्ट्रामध्ये खासदारकीच्या जागा पण जास्त आहेत. परंतु एवढं सगळं असताना काँग्रेसकडे मोठी बॅकिंग असताना तर प्रश्न असा उपस्थित होतोय की ज्यावेळी बारामतीच्या पोटनिवडणुकीसाठी अर्ज भरायचा होता त्यावेळी काँग्रेसचे दिग्गज नेते महाराष्ट्रातले उपस्थित नव्हते किंवा अं, ते दिग्गज काँग्रेस नेते किंवा काँग्रेस ही काँग्रेस पक्ष म्हणून किती ताकदीने ह्या विजय मोरे सरांचा किंवा आकाश मोरे जे आहेत उमेदवार काँग्रेसचे त्यांच्या मागे आता उभं राहणार. एक गोष्ट लक्षात घ्या, काँग्रेस ही कलेक्टिव्ह लिडरशिपची पार्टी आहे. एका लिडरशिपचं नाही आहे. काँग्रेसमध्ये आजही तुम्हाला सांगतो मी, सगळ्या पक्षांची लिडरशिप काढा, आजही काँग्रेसमध्ये जी लिडरशिप आहे ती कोणाकडेच नाही. मग उत्तर महाराष्ट्रामध्ये आमच्याकडे बाळासाहेब थोरात साहेब आहेत. विदर्भामध्ये, पूर्व विदर्भामध्ये आमच्याकडे वडेट्टीवारजी आहेत, नाना पटोलेजी आहेत. पश्चिम विदर्भामध्ये आमच्याकडे यशोमती ठाकूर आहेत, हर्षवर्धन सपकाळ आहेत. मराठवाड्यामध्ये आमच्याकडे अमित देशमुख आहेत. पश्चिम महाराष्ट्रामध्ये आमच्याकडे
बंटी पाटील जी आहेत, विश्वजित कदम आहेत. जे मी तुम्हाला असं सांगू शकतो की अशी सिरीज ऑफ लिडरशिप जी आहे, सेकंड जनरेशन, थर्ड जनरेशन जी आहे, ती काँग्रेसकडे आहे. तर कलेक्टिव्ह लिडरशिप नाही ते मध्ये आहे, काँग्रेसला परंतु परंतु बारामती ही निवडणूक जी आहे ही काँग्रेस पूर्ण ताकदीने लढणार आहे. हा जो एक आत्मविश्वास कॅन्डिडेटला आणि सोबतच मतदारांना जे फ्लोटिंग आहेत त्या मतदारांना देखील हा विश्वास निर्माण करण्यासाठी पूर्ण ताकद झोकणार का? अजूनपर्यंत तसं दिसत नाही असा काँग्रेसकडून. जानकरांचा पक्ष सुद्धा आम्हाला पाठिंबा देतोय. बरोबर आहे. आणि आम्ही पूर्ण ताकदीने तिथे उभा आहोत. निवडणुकी जेव्हा सुरू होईल तर तुम्हाला लक्षात येईल की काँग्रेसची निवडणूक ताकदीने लढते आहे. प्रश्न हा आहे की निवडणुकीचा प्रश्न जो घेतला जातो आहे, ती घेण्याची नीतिमत्ता, नैतिकता महायुतीकडे आहे का? हा प्रश्न आहे का? शेवटी बारामतीच्या उमेदवार म्हणजे मतदारांना काय संदेश देऊ इच्छिता तुम्ही? काय असं आहे की ही निवडणूक आहे. काँग्रेस आज बीजेपीच्या विरोधामध्ये लोकशाही वाचवण्यासाठी, संविधान वाचवण्यासाठी आम्ही ही निवडणूक लढतो आहे. आतापर्यंत भाजपनी जे केलंय 12 वर्षात ते देशाचं वाटोळं, मग ते आपलं विदेशी धोरण असो, अर्थव्यवस्था असो, देशाचं संविधान असो, SC ST OBCचं ज्या पद्धतीनं अडचणीमध्ये आहे, त्याच भागामध्ये धनगर आरक्षणाचं पहिल्या कॅबिनेटमध्ये करण्याचं वचन दिलं होतं. त्यानंतर अनेक छोटे मोठे नेते त्याच्यावर जन्माला आले. आपण पाहिलं असेल फुटकळ नेते जे आहेत त्या याच्यावर आलेले, निवडून आलेले आहे. बिरोबाची शपथ, खोटी शपथ घेणारे लोक पण त्या याच्यातनं झाले. पण धनगरांना काही आरक्षण मिळालेलं नाही. तर हे म्हणजे दिल्या गेल्या वचनांना साक्षी हो वगैरे असं काही नाही यांचं. हे यांचं जुमलेबाजी आहे, खोटारडेपण आहे. आणि ह्या सगळ्या निवडणुका आम्ही ज्या लढतो त्या या देशाच्या संविधानाने लोकशाही वाचवण्यासाठी लढतो. त्यातलीच एक बारामतीची सुद्धा निवडणूक आहे. मी खरं तर शेवटचा प्रश्न तरी म्हटलं पण तर तरी पण आमच्या सुनेत्रा वहिनींना शुभेच्छा आहे. अजितदादा या महाराष्ट्राचे मोठे नेते होते आणि त्यांच्या संदर्भात जे काही झालेलं आहे त्याची चौकशी जर होत नसेल, दाल में कुछ काला आहे एवढं पक्क. राष्ट्रवादी समोर किती मोठं चॅलेंज आहे उभं करणार आपण? असं आहे की आम्ही बीजेपी नाही आहे की हम देख लेंगे, SIR कर लेंगे, उमेदवारों को जाने नहीं देंगे, वोटर को जाने नहीं देंगे, असं काही आमचं प्रवृत्ती नाही आहे. आम्ही फ्री अँड फेअर निवडणूक लढू. आमच्या सुनेत्रा वहिनींना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद सर, तुम्ही वेळात वेळ काढून आलात. म्हणजे ह्या निवडणुकीच्या सगळ्या धामधुमीमध्ये देखील तुम्ही आम्हाला वेळ दिलात, सविस्तरपणे प्रश्नांची उत्तरं दिलीत, त्याबद्दल तुमचं मनपूर्वक आभार. धन्यवाद. आणि अपेक्षा आहे की पुन्हा एकदा तुम्ही आम्हाला असाच वेळ द्या. धन्यवाद सर.